असं म्हणतात तेव्हा एवढं जरी नाही तरी आपण एक 5-6 वेळा निदान रोज सकाळी उठल्यावर आपण जर आपल्या मनाला सांगितलं तर 3 दिवसांच्या 8 दिवसांनी आपल्यात फरक पडेल पण पडेल. आणि किमान फरक म्हणजे लगेच काही आपल्याला ड्रास्टिक चेंज नकोय पर्सनॅलिटीमध्ये, पण किमान आपल्याला एवढं कळेल की काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला करायचंय, एवढा तर आपल्यामध्ये नक्की फरक पडेल. ते करा तो वाढतो, कॉन्शियसनेस पण वाढतो आणि आपलं काय चुकतंय हे तर नक्कीच कळतं. आणि मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कुठलंही टेक्निक मी पुस्तकात वाचून किंवा गुगलवर सर्च करून तुम्हाला सांगत नाहीये. ही सगळी टेक्निक्स आम्ही शिकवतो आणि मी वापरते स्वतः सुद्धा. कारण प्रत्येकाला दाखवलं नाही तरी अडचणी असतातच, त्या दाखवायला पाहिजे तसं काही नाही लोकांना. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातलं शेवटचं जे टेक्निक आहे ते मॅनिफेस्टेशनचं शेवटची साईड आहे सर. ते टेक्निक अगदी सोपं आहे खरं, पण त्याच्यात डिस्क्रिप्शन करायला फार काही नाहीये, त्याचं इम्प्लिमेंटेशन जास्त करायला पाहिजे. ते काय आहे तुम्हाला फक्त सांगते, लगेच सगळं येईल असं नाही, पण शेवटची साईड त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की आपण आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. फक्त एकच आहे की ते करत असताना आपलं मन खूप स्टेबल पाहिजे, म्हणजे मानसिक स्टॅबिलिटी पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी माइंडफुलनेस करतो, डोळे मिटले आणि डोळे मिटल्यावर इकडचं तिकडचं ऑफिस मधलं बाहेरचा हा काय म्हणला तो काय म्हणला असं आठवायला लागतं. कारण आपण जेव्हा शांत बसतो किंवा डोळे मिटतो त्याच वेळेला आपल्याला या निगेटिव्ह गोष्टी खूप आठवतात, पण त्या नाही आठवायच्या. पास्ट मध्ये फार रमायचं नाही. पास्ट आपण विसरू शकत नाही हे जरी खरं असलं तरी फार रमायचं नाही. कधीतरी एखादा प्रसंग असा येतो की आपल्याला पास्टची खूप आठवण येते, त्यावेळेला शांतपणे आपल्या खोलीचं दार लावून ठेवायचं, रडायला आलं तर भरपूर रडून घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. हे असं म्हणत नाही की आठवण येऊ देऊ नका किंवा ती सप्रेस करा, असं अजिबात नाही. आठवण येते, खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आठवतात, पण त्याचं किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं. पहिली महत्वाची गोष्ट प्रत्येक टेक्निक वापरताना की तुम्ही सायकोलॉजिकली स्टेबल असलं पाहिजे, स्थैर्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आपण जर थोडं ऑब्झर्वेशन करत राहिलो तर आपल्याला असं दिसतं इथे बसलेल्यांच्या पैकी सुद्धा मी आता 3-4 सेशन ऑब्झर्व करते, सगळेजण सायकोलॉजिकली स्टेबल नसतात. त्या माझ्याकडे बघतात पण मनात काहीतरी वेगळं चाललेलं असतं हे लक्षात येतं. तर असं जर केलं, अर्थात हे जनरल टेंडन्सी असते, तुम्ही काही मुद्दाम करता असं नाही, पण आपण ते थोडंसं आपल्याला स्विच ऑफ करता आलं पाहिजे की आता आपण हे ऐकतोय ना, मग आता फक्त 1 तास आपल्याला कॉन्सन्ट्रेशन इथेच करायचं. यालाच आपण स्टॅबिलिटी म्हणतो, दुसरं काही नाही. आनंद झाला की कसा व्यक्त करायचा हे पहिल्या ह्याच्यात सांगितलं, दुःख झालं तर निराश व्हायचं नाही, या सगळ्या गोष्टी तर आपण नेहमीच ऐकतो. पण सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी म्हणजे प्रेझेंट सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला कंट्रोल कसं करताय हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि ते जर केलं तर तुम्हाला त्याचा इतका उपयोग होतो की तुम्ही शक्यतो डायव्हर्ट होत नाही. नाहीतर डोळे मिटले की तुम्हाला आत्ता जरी मी म्हटलं, आता आपण शेवटच्या सेशनला मिटणारच आहोत शेवटच्या थोड्या वेळ, तर ते मिटल्यानंतर इतके निगेटिव्ह विचार येतात की आपली ती टेंडन्सी असते, पण ते होऊ नये म्हणून हे टेक्निक आपल्याला जर वापरता आलं तर वापरायचा प्रयत्न करा. आधी तुम्ही शांत व्हायचा प्रयत्न करा. मी जे 1 मिनिटाचं कॉन्सन्ट्रेशन सांगितले ते रोज झोपताना करा. 1 मिनिट म्हणजे काही जास्त नाही. आणि कुठल्याही गोष्टीला कन्सिस्टन्सी जर असेल तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. 8 दिवस केलं आणि मला काहीच वाटत नाही असं म्हणून सोडू नका, कारण इतकं डोक्यामध्ये गार्बेज असतं आपल्या, आपण इतकं साठवलेलं असतं की ते बाहेर जायला 8 दिवस नाही 15 दिवस कधी कधी महिनाही लागतो आणि मग तुम्हाला शांतता मिळते. मॅनिफेस्टेशन मेथडला काय आहे की तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये काय हवंय हे आधी बघावं लागतं. की मला काय हवंय, मी नोकरी करते, मी कशासाठी नोकरी करते, मी घरासाठी करते, माझ्या स्वतःसाठी करते, माझं स्वतःचं महत्व वाढवावं म्हणून करते का मला गरज आहे म्हणून करते. प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं काय हवं, आता आयुष्यात काय हवंय म्हणताना काय नाही बघ की स्वतःची इमेज डेव्हलप करायची का. काही काही ना प्रत्येक वेळेला असं, आता आपण हे आध्यात्मिक तर आपण खूपदा वाचतो की मी करते माझं हे आहे असं म्हणायचंच नाही, सगळं तो करून घेतो, पण हे फक्त अध्यात्मापुरतं असतं. कोणी असं मानत नाही. आपण केलं तरी मी केलं असंच म्हणतो आपण, पण ते ठीक आहे, ते पण काही त्याच्यातनं काही फार वावगं आहे असं नाही. पण मला नेमकं काय हवंय, मी आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करते. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की मी 3-4 आठवडे तुमच्या ह्याच्यात येते आणि हा कोर्स आपण कोर्स म्हणण्यापेक्षा एक छोटे वर्कशॉप आपण घेतोय. मला नेमकं हा वर्कशॉप घेण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट काय आहे, तर मला कुठेही स्वतःला सिद्ध करायचं नाही.
मला कुठेही माझं मी काय करते हे लोकांना सांगायचं नाही. माझी इच्छा एवढीच आहे की जे काही थोडंफार ज्ञान आपल्याला ह्या विषयासंबंधीचं असेल ते जर आपण इतरांना दिलं तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रॉब्लेम फेस करायला किंवा कुठल्याही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला फेस करायला त्याचा उपयोग जर झाला तर मला त्याच्यातनं मिळणारं समाधान खूप मोठं असेल. म्हणून मला हे करावंसं वाटलं. एक उद्दिष्ट जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर त्या उद्दिष्टाकडे फोकस करून तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणून पहिलं तुम्हाला हे पाहिजे की व्हॉट इज रिअली वॉन्ट इन लाईफ, व्हॉट यू रिअली वॉन्ट इन लाईफ. नक्की काय हवंय? मोठेपणा हवाय, प्रसिद्धी हवी आहे, ज्ञान हवंय, समाजसेवा म्हणजे समाजसेवा करायचा इच्छा आहे का समाजसेवेचा पुरस्कार मिळण्यासाठी तुम्ही समाजसेवा करताय? मी खूपदा असं म्हणते की पुरस्कार मिळण्यासाठी करणारी समाजसेवा ही खूप वेगळ्या प्रकारची असते. इतरांनी आपल्याकडे बघून आपल्याला पुरस्कार दिला तर तो वेगळा असतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग हा आता आपला बाय डिफॉल्ट महत्वाचा असणारा भाग आहे. कधी कुठल्याही क्षणी पॉझिटिव्ह थिंकिंग करता आलंच पाहिजे. मग उगाच आपलं पाऊस येतोय मग मी निघाले तर काय होईल, मग ते सगळं निगेटिव्ह पास होता स्वर्ग मी त्या दिवशी सांगितलं तसं करायचंच नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग तर असलंच पाहिजे. त्यासाठी काय करायचं तर रोज एक किमान 5 मिनिटं आपल्याला शांत बसता आलं तर डोळे मिटून बसा. ध्यान म्हणजे वेगळं काहीही नसतं आणि हे सगळं झोपण्यापूर्वी करायचं. म्हणजे शरीर जे शांत होतं रिलॅक्स होतं ते कन्सिस्टंटली रिलॅक्स राहण्याकरता झोपेच्या पूर्वी जर केलं 5 मिनिटं शांत बसलो आपण आणि मग हळूहळू इतकं छान वाटायला लागतं आपल्याला की डोळे मिटल्यानंतर आपणच स्वतःला असं सूचना द्यायला सुरुवात करायची. त्याने मला खूप छान वाटते. आता म्हणजे मी पूर्ण पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टींकडे बघितली आणि सगळे सगळे प्रॉब्लेम सुटतात. एकही प्रॉब्लेम असा नसतो की जो सुटणारच नाही. फक्त तो कसा सोडवताय. आणि मी जसं सांगितलं तसं की निगेटिव्ह गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह सुद्धा आलेलं असतं. फक्त आपली टेंडन्सी अशी असते की आपण त्या निगेटिव्हच्या दुःखामध्ये इतके बुडून जातो की आपण त्या पॉझिटिव्हचा विचारच करत नाही. खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला पॉझिटिव्ह त्याच्याबरोबर आलेल्या असतात पण त्याचा विचार आपण करत नाही. तर तो करायला शिकली पाहिजे. फील ग्रॅटिट्यूड रिच्युअल्स व्हायब्रेशन्स ऑफ इमोशन. त्या रिच्युअल्स आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर रिच्युअल्स म्हणजे आपले सगळे धार्मिक सण उत्सव सगळं आपल्या घरातले देवधर्म कुळधर्म कुळाच्या किंवा कुठलेही रिच्युअल. साधं वटपौर्णिमा झाली त्याचं रिच्युअल काय होतं तर आपल्यापुरतं तरी किमान ते लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर आता आता सगळी रिच्युअल सुरूच. आता ऑगस्ट महिना लागला की सगळंच सुरू होतं. पण नागपंचमीचं काय म्हणजे त्याचं महत्व काय? त्याचं अवडंबर अजिबात माजवायचं नाही पण त्याचं महत्व काय आहे? राखी पौर्णिमेला तुम्ही भावाला राखी बांधता अपेक्षेने बांधता. आता हल्ली आपण अपेक्षा ठेवतो पण त्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत का? पूर्वीसारखे भाऊ आहेत का आता? तर नाहीयेत. पण आपण आपलं मनाचं समाधान की मला एक आधार वाटतो की मी माझ्या भावाला राखी बांधली की तो माझ्या पाठीशी आयुष्यभर उभा राहील. ही आपली मानसिकता असते. म्हणून वर्षभर जरी भावाला भेटलो नाही तरी राखी पौर्णिमेला आपण जाऊन भेटतो किंवा भाऊ दिसेला तो आठवणीने येतो. कारण तुम्ही वर्षभर भेटला नाही तरी तुमच्या मनामधली इमोशनल हे कमी होत नाही, अटॅचमेंट कमी होत नाही भावाशी असणारी. तर हा जो सगळा भाग आहे हा त्या रिच्युअल्स मध्ये. आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे काय बघा की मी तुम्हाला मध्ये एकदा बोलले होते की आपल्याला 2 हात 2 पाय डोळे कान नाक घसा आपलं डोकं आपल्याला दिसतंय चांगलं ऐकायला चांगलं येते बोलता चांगलं येते आपण चालतोय बोलतोय हे सुद्धा देवाचे आभार माना. म्हणजे त्या ब्रह्मविद्या तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये असं रोज म्हणायला सांगितलंय त्यांनी की मी सुंदर आहे मी तरुण आहे मी निरोगी आहे मी टणटणीत आहे माझा सुंदर चेहरा स्मिता हास्याने उजळून निघालेला आहे मी आनंदी आणि कृतज्ञ आहे आणि ह्या श्वासाबद्दल आणि ह्या प्राणाबद्दल आम्ही आनंदी आहोत आम्ही आभारी आहोत हे आनंदी आणि हे ग्रॅटिट्यूड जे असतं की प्रत्येक क्षणाला आपण जो श्वास घेतो तो सुद्धा आपल्यावरती अवलंबून नाहीये. त्याने तो दिला म्हणून आपण तो घेतोय. तर ते श्वास किती घेणार आपण आणि कुठे आपले श्वास थांबणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञ असा. कृतज्ञता व्यक्त करायला शिका. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं तर कृतज्ञता व्यक्त करायला शिका. त्याने ती व्यक्ती अजिबात चढून जात नाही पण आपल्याकडे त्याचीच कमतरता आहे. ती कृतज्ञताच व्यक्त करता येईल. द्या ना समोरच्याला 4 पॉझिटिव्ह स्ट्रोक्स द्या त्याला बरं वाटेल. तर आपल्याकडे ते जमत नाही. पण देवाबद्दल तर कायम कृतज्ञता बाळगा की आज मला ज्या पद्धतीने ठेवलीस तसंच उद्या पण ठेव कारण मी कृतज्ञ आहे तू मला जे काही दिलंयस त्याच्याबद्दल. म्हणजे
म्हणजे आता खूप ठिकाणी असं सांग, तुम्हाला मनापासून जरी वाटलं नाही नक्की मी आभारी आहे, तरी तुम्ही म्हणा. तुम्ही म्हणायला लागला की आपोआप ती भावना तुमच्या मनामध्ये जागृत होईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं आभार वाटायला लागतो. आणि खरंच आभार आहे, ज्यावेळी तुम्ही हँडिकॅप मुलं बघता ना, त्यावेळी तुम्हाला कळतं की आपल्याला हातपाय धड दिले ते केवढे देवाचे आभार आहेत. आणि त्यामुळे ग्रॅटिट्यूड, फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड, त्याच्यात द रिच्युअल, द व्हायब्रेशन्स ऑफ इमोशन. तुमच्या मनात जशा भावना निर्माण होतात तशीच व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण. तुम्ही एखाद्याबद्दल वाईट किंवा ॲरोगंटली बोललात तर तुमच्या शरीरात ॲरोगन्सच्या भावना व्हायब्रेट होतात आणि तुम्हाला आत्ता काही वाटत नाही. आत्ता तुम्हाला टेम्पररी रिलीफ मिळतो, कशी मी बोलली, मी कसं बोलले, मला नाही सहन झालं, मी बोलले, त्यावेळी तुम्हाला बरं वाटतं. पण त्याचा लाईफ लॉंग इफेक्ट तुम्हाला कळत नाही. व्हायब्रेशन जितकी निगेटिव्ह शरीरात, तितकं तुम्हाला शारीरिक कुठे व्याधी निर्माण होतील, कधी निर्माण होतील ते आपण सांगू शकत नाही. समोरच्यांचा मनाचा विचार करा हे तुम्हाला पहिल्या सेशनलाच मी सांगेन की काही अगदी साध्या गोष्टी आहेत. आपण समअप करताना शेवटच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन, पण हे लक्षात घ्या की जितकं पॉझिटिव्ह इमोशन तितकी व्हायब्रेशन पॉझिटिव्ह असते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या भावना जर निर्माण केल्या मनामध्ये तर त्या व्यक्तीबद्दल सुद्धा आणि आपल्या स्वतःच्या शरीराला आवश्यक असणारी व्हायब्रेशन्स निर्माण होतात. मी तुम्हाला लाईफ ज्यूसचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय? लिंबाचं सरबत करायला 3 वेगवेगळ्या व्यक्तींना समान जरी साहित्य दिलं आणि करायला लावलं तरी तिघांचं वेगळं लागतं. कारण तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह इमोशनची व्हायब्रेशन ते पदार्थात उतरतात आणि ते वेगळं लागतं. म्हणून पूर्वी असं म्हणायचे की शक्यतो परान्न घेऊ नका किंवा बाहेरचं खाऊ नका असं पूर्वी म्हणायचं. पण हल्ली आपण ते काही मानत नाही आणि ते मानत नाही किंवा ते शक्य नाहीये मानणं. म्हणूनच आपण बघतोय की बारीक सारीक किंवा लहान वयामध्ये निर्माण होणाऱ्या रोगांची संख्या खूप वाढली आहे. आपल्या आई वडील, आजी आजोबा कुठे ह्या सगळ्यामध्ये पडले होते? कधीच नाही. कारण की बाहेरचं खाणं नाही, घरातली स्त्री करायची, तेच खायचे. व्हायब्रेशन्स आणि इमोशनल यांचा काही प्रश्नच नव्हता. सगळं पॉझिटिव्हली केलं जायचं. आता आपण ते मानत नाही, पण ते मानत नाहीये म्हणूनच आपल्यामध्ये खूप गोष्टी आता वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला जाणवत आहेत. पण ठीक आहे, ते सुद्धा ऍक्सेप्ट करायला मनाचा मोकळेपणा पाहिजे. आणि ठीक आहे, आता या बदललेल्या पिढीनुसार किंवा बदललेल्या परिस्थितीनुसार आपल्याला जर असं वागावं लागतंय तर मग आपण स्वतःला कसं डेव्हलप करायचं की याच्याशी सगळ्याशी मी जुळवून घेऊ शकते. ते आला कंटाळा तर हल्ली तुम्ही बाहेर मागवता, मग ते मागवते ते मी खातीये तर मग मी कसं राहिलं पाहिजे, हा थोडासा भाग आपण लक्षात घ्यायला हवे. व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की काय तुम्हाला वाटते, मॅनिफेस्टेशनचं मुळात टेक्निक असं झालं की तुम्हाला काय करावं असं वाटतंय ते डोळ्यासमोर आणा. द सिक्रेट पुस्तकाचं मी सांगितलं होतं तसं की एक माणूस असतो आणि त्याला वाटत असतं की मला खूप मोठा बंगला पाहिजे, माझ्या बंगल्याच्या हॉलमध्ये मी उभा आहे, वरती छान बाल्कनी आहे, असं छान सगळं मी बांधलंय व्यवस्थित, माझी स्वतःची गाडी आहे, 4 व्हीलर आहे. अत्यंत साधा गरीब असं माणूस होता तो, पण त्याला वाटत होतं की हे असं व्हायला पाहिजे. गाडीला माझ्या बंगल्याच्या बाहेर पार्किंगला जागा पाहिजे, आत गेल्याबरोबर लॉन पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, असं त्याला वाटायचं. आणि तो रोज ते व्हिज्युअलाइज करायचं की मी असं आहे, मी असा उभा आहे, माझी गाडी आहे, ते लॉन आहे, मला जसा हवाय तसा बंगला. म्हणजे हे अर्थात थोडंसं काल्पनिक असेल याच्यात. असं काही हातावर हात घालून नुसतं व्हिज्युअलाइज केलं तर मिळणार नाही आपल्याला. पण त्यांनी प्रयत्नही केले आणि त्या पुस्तकात असं शेवट केलंय त्यांनी की तुम्ही जितकं पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन कराल तितकं ते कधी ना कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. आणि एक वेळ अशी येते की तो उभा असतो आणि तो सहज वर बघतो तर त्याला असं जाणीव होते की आपण जे व्हिज्युअलाइज करत होतो तसा सेम आपला बंगला झालाय. वरती एवढी मोठी बाल्कनी आहे, पुढे एवढं मोठं गॅरेज आहे, त्याच्यात आपली मोठी गाडी उभी केलेली आणि हे सगळं प्रत्यक्ष त्याच्या आयुष्यामध्ये घडतं. आता हे पुस्तक चांगलं व्हावं म्हणून काही गोष्टी त्यांनी थोड्याशा जास्त हे करून लिहिल्या असतील, पण त्यातलं एक टेक्निक तरी लक्षात घ्या की व्हिज्युअलाइज करा की मला असं बनायचं. मॅनिफेस्टेशन मध्ये तेच असतं की मला माझ्या मनाप्रमाणे वागून मला समाजामध्ये अमुक एक प्रकारचं स्थान निर्माण करायचं. एवढं तर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. पण ते स्थान ते प्रत्येक वेळेला हायर पोस्टचं असेल असं नाही. आपल्याला समाजात स्थान निर्माण करायला आपण आपल्या क्वालिटीज आणि आपल्या क्षमता वापरून आपण ते करू शकतो. मग ते प्रत्येक लोकांना ते किती चांगलं वाटेल हा प्रश्न नाही, मला ते किती चांगलं वाटतं.
मला हे असं व्हायचं होतं आणि मी ते बनलीये असं जेव्हा होतं त्यावेळेला व्हिज्युअलायझेशनचा आपल्याला खूप उपयोग होतो. ज्यावेळी तुम्ही खूप डिस्टर्ब असता त्यावेळेला तुम्ही डोळे मिटून बसा आणि तुम्ही असं गृहीत धरा तुम्ही एका मोठ्या स्टेजवर गेलीये, मी छान साडी नेसली, मी छान सगळी लोक खूप मोठं ऑडिटोरियम गच्च भरले आणि मला कुठला तरी मोठा पुरस्कार मिळतोय. सगळेजण माझे नाव अनाऊन्स केल्यावरती मोठ्या टाळ्या वाजवत आहेत. ठीक आहे ते होईल नाही तर होणार नाही, पण तुम्हाला त्या क्षणाला रिलीफ मिळतो. आणि काही वेळेला असं असतं की तुमच्याकडे त्या क्षमता पण असतात, पण तुम्हाला रिलीफ न मिळाल्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट होत नाही. तुम्ही एकदा कॉन्फिडंट झालात की तुम्ही खूप गोष्टी मिळवू शकता ज्या आपल्या मिळवण्याच्या कक्षातल्या आहेत. त्या गोष्टींचं व्हिज्युअलाइज करायला काहीच हरकत नाही. ते या टेक्निकमध्ये एक महत्वाचं गोष्ट आहे. थिंक ऑफ समथिंग यू वॉन्ट. तुम्हाला काय हवंय त्याच्याबद्दल विचार करा. काय काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये. तुम्ही स्टेबल लाईफ म्हणजे कशाला म्हणता हे ठरवा. बोलताना सगळेजण म्हणतात आम्हाला काही नाही, आम्हाला 2 वेळचं खायला म्हणजे अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित असला, 4 पैसे मिळाले, 4 मैत्रिणी असल्या, बाहेर फिरायला मिळालं थोडं की आम्ही समाधानी असते. पण प्रत्यक्षात असं असत नाही. एक मिळालं की दुसरं मिळावं, दुसरं मिळालं की अजून मिळावं असं वाटतं. आता तुम्ही बघा आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना एवढे म्हणजे पगार असतात तरी ते समाधानी असतात का? त्यांना अजून मिळावं असं वाटतं. मग आता काय झालं की लाल डब्यात प्रवास करणं त्यांना जमत नाही, कारण त्यांना ते त्यांच्या ह्याच्या दिग्स्थितीच्या दृष्टीने खालचं वाटतं. मग त्यांना एअरफेअर महाग झालं तरी त्यांना विमानातनं प्रवास करायचा. म्हणजे जसे पैसे वाढतात तशा गरजा वाढतात. गरजा वाढल्या की तुम्ही ऍज इट इज तिथेच राहता. परमनंट गरजा वाढणार, पार्लर पाहिजे, विमानाचा प्रवास पाहिजे, रिक्षा पाहिजे, बसनी प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली, स्वतःची गाडी पाहिजे, त्याचं पेट्रोल. पण हे सगळं करत 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 तुम्ही परत त्याच ह्याच्यावर येऊन राहता. त्यामुळे आपल्या गरजा किती मर्यादित ठेवायच्या आणि कशा आपण समाधान मानायचं हे आपण ठरवायला पाहिजे. तरच आपण आपल्याला काय नेमकं हवंय हे ठरवू शकतो आणि मग आपण डिटेलमध्ये व्हिज्युअलायझेशन करू शकतो. की ठीक आहे मला असं वाटलं की मला मोठी मर्सिडीज पाहिजे. ठीक आहे वाटायला काहीच हरकत नाही, चांगली अँबिशन चांगली असायला हरकत नाही, पण ती ओव्हर असता कामा नये. म्हणजे आपण 5,000 रुपये पगार मिळवतोय आणि आपण मर्सिडीज पाहिजे असं जर म्हणलं तर आपल्याला नाही परवडणार. हे सुद्धा ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे की मला नाही परवडत आहे मला पर्सनली. हे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. आता काय झालंय, एक तर तुलना करायची खूप टेंडन्सी वाढली की तिच्याकडे आहे तर मला पण असंच पाहिजे. नाही गरज नाही, माझ्याकडे आहे ते माझं मस्त आहे बस. हे जर तुम्ही एकदा गृहीत धरलं की मला सगळं मिळालंय आयुष्यामध्ये, मला फक्त हे चांगली राहते. आता लहान आहात तुम्ही, अधिक थोडं मोठं झालं की आपण त्या स्टेजला येतो की आता मला काही नको, माझी फक्त हेच चांगली राहते म्हणून खूप काही काही करू. आणि काही नको म्हणजे मला 2 वेळचं खायला, कपडा चांगला वापरायला जेवढं गरजेचं आहे तेवढं. आणि मला म्हणजे आपण ज्याला म्हणतो बघा बौद्धलेकरांचं कोणी वाचलं असेल की नीतिमत्तेने राहता येईल एवढा पैसा माझ्याजवळ असला की मी श्रीमंत आहे असं समजा. की आपल्याला कुठेही आपल्या प्रिन्सिपलच्या विरोधात जाऊन काही मिळवावं लागतंय का, तर नाही, आपण त्याच्या विरोधात जाणारही. त्यामुळे हा भाग लक्षात ठेवून मग ते डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज आपल्याला करता आलं पाहिजे की कसं आहे, मी काय करीन, मला काय बरं वाटते, काय चुकीचं आहे माझ्या दृष्टीतून. ठीक आहे आता मी मध्यंतरी मागच्या यायला म्हटलं तसं की मला असं खूप वाटते की आपण लांब कुठेतरी जावं, पण जिथे 5 आणि 6 किलोमीटर रोज चालायचे तिथे आता मी नाही जाऊ शकणार. मी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे मग ते की नाही आता हे मला फिजिकली शक्य नाही तर मी हे करणार नाही. तर तुम्हाला समाधान मिळेल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपलं शेजारी किंवा आपल्या मित्रमैत्रिणी ते करतायत ते मला करता येत नाही म्हणून तुम्ही जर दुःखात राहिलात तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही समाधानी होणार नाही. समाधानी जर व्हायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला जे आहे, माझ्याकडे जे आहे ते भरपूर आहे, खूप चांगलं आहे सगळं आणि त्याच्यात मी आनंदाने राहू शकते, मी आनंदाने राहते. तर आपल्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं ना, मी सारखं सांगत असते की स्वभाव आणि वृत्ती तुमच्या जशा असतील तसा तुमचा चेहरा असतो. खोटं कोण खरं कोण हे ओळखायची तुम्हाला आपोआप कपॅसिटी निर्माण होईल जर तुम्ही इतकं चांगलं राहायचा प्रयत्न केला. डोळे आपले कधीच काही लपवत नाही लक्षात. सगळं खरं खरं डोळ्यात कळतं, कोण खोटं बोलते कोण खरं बोलते, बोलताना कोण चांगलं बोलते, वागताना कोण चांगलं वागत नाहीये किंवा उलट दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात. आणि हे कळायची प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये सगळ्याकडे आजकाल गरज आहे की खरं माणूस आणि खोटा माणूस कळला पाहिजे. व्हाईट कॉलर गोष्टी करणारी लोक आपण बघतो
पण ती जर ओळखता आली तर आपल्या इंटर रिलेशनशिप मध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. आंतरव्यक्तित्व संबंध हे खूप महत्वाचे असतात. कुठल्याही तुम्हाला 4 पैसे कमी मिळू देत, पण एखाद्या ठिकाणी आपले चांगले संबंध जर प्रस्थापित झाले तर ते ती जी प्रॉपर्टी असते ती आयुष्यभर आपल्याबरोबर हे तुम्ही कसं मानाल त्याच्यावर आहे. काही जण असं म्हणतील मॅडम माणसांनी थोडं सगळं होतं, पैसा पाहिजेच. पैसा पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने माणसं पण पाहिजे. नुसता पैसा असून उपयोग नाही. त्यामुळे हा डिटेल व्हिज्युअलायझेशन कसं करायचं. से टू राईट पॉझिटिव्ह ऍफर्मेशन तुम्ही काय माहिती त्याच्यात मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप आनंदी आहे, उत्साही आहे. आपल्याबद्दलच्या अत्यंत पॉझिटिव्ह भावना निर्माण करणं म्हणजे ऍफर्मेशन. रोजची खूप असतात, ही सगळीच माणसं सारखी नसतात. हाताची 5 बोटं सारखी नसतात, मग प्रत्येक व्यक्ती कशी सारखी असेल. 2 सख्खी भावंड सुद्धा एकसारखी नसतात, वागायला सुद्धा एकसारखी नसतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ऍफर्मेशन्स आपण लिहायला पाहिजे. जर तुम्हाला बोलता येत नसतील किंवा कोणाशी शेअर करण्याची सवय नसेल तर तुम्ही बघितल्या का रोज लिहा मी सुंदर आहे. की आपण सुंदर, आपल्याला आपण सुंदर म्हणायला काय हरकत आहे. समोरच्यानेच आपलं अप्रिशिएट केलं पाहिजे असं काही नाही. आपण आपल्याला एखाद दिवशी असं वाटतं की अरे हा रंग छान आहे, मला आवडतं, मला छान दिसतो, आपणच म्हणावं, काय बिघडलं. ती काय आपल्याला कुठे सिद्ध करायचं नाही मी कशी सुंदर आहे, पण आपण आपल्याला म्हणावं. आणि प्रत्येक व्यक्ती सुंदर असते. दिसणं हे फार महत्वाचं नाही. मी पहिल्याही याला सांगितलं की आपल्या स्वभावाचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर असतं. तुम्ही किती ट्रान्सपरंट आहात, तुम्ही किती योग्य पद्धतीने बोलताय वागताय, तुमचं बोलणं आणि वागणं सारखं आहे का, हे सगळं चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत असतं. आणि कुठेही कधीही सरळ वागणाऱ्या माणसाचा चेहरा हा कायम लोकांच्या पुढे राहत असतो. आणि खोटं वागणारा थोडे दिवस त्याला आनंद मिळतो, पण एक ना एक दिवस त्याचा खोटेपणा कुठेतरी उघडकीस येतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे सायकोलॉजिकली लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मग आपण त्या याच्यामध्ये जात नाही माणसं, नाहीतर मग आपल्याला त्याचा त्रास होत राहतो. ठीक आहे, जाऊ दे, सत्याला मरण नसतं वगैरे हे जे पूर्वीचं आहे ते खरं आहे. हल्ली सगळ्या सिरियल्स मध्ये पण तसं दाखवून जातं. सिरियल संपायच्या वेळेला कधीतरी सत्य कळतं की जोपर्यंत आपण कंटाळलेलो असतो की किती एकमेकांपासून एकमेक लपवतायत, किती गोष्टी लपवतात. कोणकोणत्या पोस्टवर असणारे हुशार लोक त्यांना कळत नाही की आपली बायको इतकं चुकीची वागते. आपल्याला असं वाटतं कारण आपण खूप प्रॅक्टिकल लेवलवर विचार करतो, पण त्यांना ते दिखाऊपणाच असतो ना तो सगळं, कारण ते काल्पनिक असतं सगळं. पण आपण विचार करताना काय काय ऍफर्मेशन घरून पॉझिटिव्हली लिहायचा प्रयत्न करा की मी कशी आहे, मला कसं व्हायचंय, किंवा माझ्यामध्ये हे आहे काय आहे ते लिहायचा प्रयत्न करा. काय नाहीये त्याचा विचार करून राईट डाऊन युअर डिझायर एव्हरी डे. रोज काहीतरी आपली इच्छा असते की नाही, म्हणजे असायला पाहिजे तरच आपण मनापासून आयुष्य जगू शकतो. रोज काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे की मला आज हे पाहिजे, मला आज ते पाहिजे. म्हणजे हाव नाही बरं, इच्छा की मला असं व्हायचंय, मला तसं व्हायचं, आज मी हे करणार. आता चातुर्मास आलाय, चातुर्मासाचा नियम लक्षात घ्या की रोज सकाळी काहीतरी एक डिझायर घेऊन ती संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न करा. मग साध्या साध्या असतात त्याच्यात की काही नाही, आज मी कोणाला तरी तुम्ही तर रोजच मदत करत असता लोकांना एकमेकांना. पण आज अगदी मागच्या वेळेला एक पेपरला आर्टिकल आलं होतं, त्याच्यामध्ये असं त्याने लिहिलं होतं की काही नाही, मी आज एखाद्या माणसाला रस्ता क्रॉस करायला मदत करेन, आज एखाद्या आजी आजोबांना रिक्षा मिळत नसेल तर मी मिळवून देईन. ही सुद्धा डिझायर्स आहे ना आपली, की सोशल वर्क करण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे. तर अशा पद्धतीने रोज काहीतरी डिझायर मनामध्ये ठेवा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. मुळात तुम्ही जितकं स्टेबल शांतपणाने विचार कराल तितकी तुम्ही हळूहळू हळू तटस्थ व्हायला लागेल. की मग 2 कानांचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळत. बोलणारा बोलू दे, त्याची लेव्हल आहे त्याप्रमाणे तो बोलतो, आपण आपली लेव्हल नाहीये त्याला अभ्यास बोलायची, सोडून द्यायचं. हा जो भाग असतो. आता हे प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी जमेल असं नाही, पण ऍटलिस्ट प्रयत्न करा तर आपण खूप शांत होऊ शकतो आणि हे टेक्निक अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो. मॅनिफेस्टेशनचं टेक्निक वापरायला सोपं आहे, पण कळायला अवघड आहे थोडंसं. की मला काय व्हायचंय, मला काय हवंय आयुष्यात हे व्हिज्युअलाइज करा. माझी एक मैत्रीण आहे, खरं ऍक्च्युली ती मैत्रीण नाहीये, ती खरं क्लायंटच आहे, पण आता ती मैत्रीण झाली. मी तिने मला तिची मैत्रीण मानलंय. लहान आहे वयाने खूप, 27-28 वर्षाची असेल. पण ती आली होती परत, तिने फोन करून ती म्हणली मला यायचंय तुझं. आता ती आगतूकच म्हणते, ती मॅडम सुद्धा म्हणत नाही असं, पहिल्यांदा म्हणत होती. कारण तिला इमोशनली कुठेतरी स्टॅबिलिटी मिळाली माझ्याकडे आल्यावर.
की तिची आई करोनामध्ये गेली. बाबा आहेत, पण बाबा आता वृद्धाश्रमात राहतात, कारण ही दोन्ही बहिणी आहेत आणि दोघींची लग्न झाली होती त्यामुळे. पण ती आली होती, तिने मला फोन केला मी तुझ्याकडे येणार आहे. आणि ती आली आणि तिला हे मॅनिफेस्टेशनचं टेक्निक मी सांगणार की तिला म्हणजे इतकं पटलं ते की मला माझ्या मनाप्रमाणे राहता यावं, मला माझ्या मनाप्रमाणे स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करायचंय. मग ते मी कसं करू, हुशार आहे तू. मग ते तिला सांगितल्यानंतर म्हणलं लिहून काढ, तुला नाही जमलं तर तू लिहून काढ. पण तिला त्याचा इतका फायदा होतो की ती म्हणाली आता मी मेंटली डिस्टर्ब होतच नाही. किती छान वाटतं म्हणाली. तर तुम्ही जेव्हा स्वतःच्या क्षमतांवर शंका घ्यायला सुरुवात करता किंवा स्वतःच्या क्षमता दुसऱ्याशी कम्पेअर करायला लागतात, त्याच वेळेला तुम्हाला त्रास होतो. नाहीतर होत नाही, माझ्याकडे आहे हे असं आहे, मी याच्यातून मार्ग काढणार आहे आणि मी याच्यातून स्वतःला डेव्हलप करणार. चेहरा हा आपलं खूप गोष्टींचं प्रोजेक्शन करणारा, रिफ्लेक्शन करणारा आरसा असतो, लक्षात घ्या. तुम्हाला मी फारच थोडे दिवस तुम्हाला भेटते, पण मी तुम्हाला खूप दिवस भेटत राहिले ना, वर्षभर वगैरे, तर मी तुम्हाला हळूहळू फेस रिडिंग कसं करायचं हे सुद्धा शिकवते. आणि ते कळलं तर खूप त्रास होईल. तर चांगले फेस रिडिंग करायला यायला लागले ना, तर आपल्या याच्यामध्ये फरक होऊ शकतो. कारण आपल्याला कळतं खूप लोक, 80% लोक चेहऱ्यावर वेगळं दाखवतात आणि वागतात नाही. मग आपल्यालाच त्याचा त्रास होईल आपण जर फेस रिडिंग करायला शिकलो तर. पण ते इतकं सुंदर टेक्निक आहे की आता आम्ही यंगस्टर्सची जेव्हा शिबिर घेतो तेव्हा त्यांना टच थेरपी आणि फेस रिडिंग आम्ही आवर्जून शिकवतो. कारण आपल्याशी बोलणारा समोरचा माणूस यंग जनरेशन मधला कसा, कोणत्या इंटेन्शनने आपल्याशी बोलतोय हे कळलं पाहिजे. नाहीतर मग प्रॉब्लेम येतात. त्याने हात धरल्यानंतर हिला प्रेमच वाटलं एकदम, तर त्याच्या हात धरण्यामधले त्याचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट असतात आपल्या स्किन मधले, हे कोणत्या प्रकारचे आहेत ते कळलं पाहिजे. त्याच्यात काही चुकीचं आहे का हे कळलं तर ती ताबडतोब त्याला झिडकारून मागे काढते. आम्ही एक मोठा प्रोजेक्ट केला होता कुमारी मातांचा, त्याच्यामध्ये आम्ही हे केलं होतं आणि त्याचा इतका परिणाम होतो. कारण तुम्ही बघा ना, एखाद्याचा हात तुम्ही जेव्हा सांत्वन करायला जाता तेव्हा जर हात धरला तर तुमच्या हातामधले जे उष्ण जे वेव्स असतात त्या वेगळ्या असतात. तुम्ही एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद देता तेव्हा वेगळं असतं. तुम्ही घाणेरड्या इंटेन्शनने एखाद्याचा हात धरला तर त्याच्या वेव्स वेगळ्या असतात. आणि हे कळायला पाहिजे. आणि हे कळण्यासाठी त्याच्यात खूप प्रकार आहेत. ते आम्ही त्यातल्या त्यात आम्ही ऍडोलेसंट मधल्याच मुलांना हे समजावून सांगायच्या मागे लागलो होतो. एक मोठं प्रोजेक्ट केलं होतं आम्ही आणि ते आम्ही चित्र करून असं चित्राच्या माध्यमातून केलं होतं, एका संस्थेतर्फेच केलं. पण हा खूप महत्वाचा भाग आहे की आता कळायला पाहिजे. आता आजच्याच पेपरला की वडिलांनीच मुलीवर बलात्कार केला, कसं काय वडील करू शकतात? म्हणजे हे का होतं वडील, म्हणजे वडिलांचा स्पर्श सुद्धा जर मुलीला इतक्या घाणेरड्या पद्धतीने इंटेन्शनली होत असेल तर ते पण मुलीला समजून सांगायला हवं ना. आई वडील असं करू शकतात, त्याच्यावर आपला पूर्वी विश्वास बसला नसता. पण आता हे किती बातम्या येतात हल्ली, काहीतरी फालतू गोष्टींनी वडिलांनी आमचं केलं, तंप केलं. ह्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला टच थेरपी आणि फेस रिडिंग आलं पाहिजे. ते जर आपल्याला आलं तर आपण खूप गोष्टींपासून बाजूला राहू शकतो, होऊ शकतो. आणि आपण स्वतः जर कन्फर्म असू सगळ्या गोष्टींमध्ये, तर पहिल्याच सेशनला मी सांगितलं होतं की आपल्यामधली मित्र किती जवळचे मित्रमैत्रिणी असू देत, तू म्हणत नाही की मित्र नसावे, पण ती मधली जी लाईन आहे ती आपल्याला कळली पाहिजे, किती क्रॉस करायची नाही, वाटेल ते झालं. आजकाल कशाच काही नाही, आपण बघतो म्हणजे एकमेकांच्या हातावर टाळ्या मारणं हे इतकं कॉमन झालंय. असं पूर्वी आपल्याला ते सुद्धा जमत नव्हतं. म्हणजे मैत्रिणींच्या मध्ये सुद्धा जमत नव्हतं, तुम्ही मित्रांमध्ये तर सोडा. म्हणजे हा जो भाग आहे हा चुकीचा आहे असं अजिबात नाही. आता सगळं ओपनली तुम्ही लोक करता, पण त्याच्यात स्वतःची एक लाईन आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि स्वतः किती प्रमाणात आपण इन्व्हॉल्व्ह व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मॅनिफेस्टेशनचं टेक्निक हे आपल्याला मेंटल स्टॅबिलिटीसाठी खूप गरजेचं असतं आणि आपल्या स्वतःच्या विकासासाठी ते खूप गरजेचं असतं. त्यामुळे ते शक्यतो वापरायचा प्रयत्न करा, तर मानसिक आरोग्य खूप चांगलं होऊ शकतं. मग घरातनं तुला काही किंमतच नाही, मग तुला स्वयंपाकघरातच किंमत आहे असं म्हणणाऱ्यांचा सुद्धा याच्यातून आपल्याला त्रास होत नाही. कारण आपण मॅनिफेस्ट करत असतो की मी कोण आहे आणि मी काय होणार आहे आणि मला काय करायचं, हा सगळा विचार करून हे टेक्निक आपल्याला वापरायचंय. ते वापरलं तर 70% आपण मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला त्याची मदत करू शकतो. मला वाटतं हे माझ्या याच्यातली शेवटची स्लाइड आहे. बरोबर, तिथे आपलं जे मेन मला सांगायचं होतं ते सगळं संपलंय. पण आता ती कोणी पाठवली
कारण त्या म्हणाल्या होत्या की ती आधीच्या सेशन मध्ये जर कोणाला बसू सर मी आता हो त्याच्यामध्ये जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आणि ते प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर मग आपण माझ्या याच्यातला शेवटचा जो भाग आहे की मी आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यात पॉझिटिव्ह कसं राहायचं किंवा मी जी योगनिद्रा तुम्हाला म्हणलाय त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे आपण ज्याला अवयव दर्शन म्हणतात ते होणार नाही. कारण अवयव दर्शन ही योगनिद्रा आहे, माझी सायकोलॉजिकल योगनिद्रा आहे, मानसिक योगनिद्रा. त्याच्यामध्ये तुम्ही मनाने कसं व्हायला पाहिजे हा भाग येणार आहे. त्यामुळे शांतपणे झोप येत असली झोप लागत असली तर झोप लागू नका. शांतपणे नाही म्हणजे काही जणांना दमलेले असते तर डोळे मिटण्यावर दुःखी येते, दुःखी येऊन घेऊ नका शक्यतोवर. कारण आपण जे काही ऐकणार आहोत ते अत्यंत महत्वाचं आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करा, मेंदूमध्ये साठवून ठेवा. ऍटलिस्ट एकदा ऐकल्यानंतर त्याचे तसे एकदा तरी मेंदू उमटू दे, म्हणजे मग तुम्हाला त्याचा किती उपयोग होतो ते कळेल. आज आपल्याला एकच टेक्निक समजावायचं होतं त्यामुळे ते मी सांगितलंय. पण एक मिनिट बाकीच्यांचे आत्ताचे किंवा याच्या आधीच्या याचे कोणाला काही प्रश्न असतील, कोणी त्यातलं काही वापरायला सुरुवात केली आणि काही प्रॉब्लेम येत असतील तर विचारा. कारण माझी एवढीच इच्छा आहे की 30-40 जण जर असतील सगळे मिळून ऑनलाईन ऑफलाईन मिळून तर किमान 3-4 जणांनी तरी ते इम्प्लिमेंट केलं तरी मला माझं सक्सेसफुल झाल्यासारखं वाटेल, सॅटिस्फाईड झाल्यासारखं वाटेल. सक्सेसफुल तर मी झाली आयुष्यात खूप, सॅटिस्फाईड होणं आपल्या महत्वाचं आहे सध्या आणि ते झाल्यासारखं वाटेल. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी ती टेक्निक वापरा. मी तुम्हाला सांगितलंय मीनाताईंकडनं किंवा मीनाक्षीताईंकडे माझा नंबर आहे, तुम्ही ते वापरायला सुरुवात करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तुमचे स्वतःचे किंवा बाहेर कोणाचे तर मला 7 नंतर केव्हाही फोन करा, मी छान गप्पा मारेन. काय त्याच्यात चुकतंय काय नाही चुकत ते सगळं सांगेन आणि मग तुम्हाला ती वापरायला मदत होईल. काहीही प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आले, हे आपलं 4 याचा कोर्स झाला म्हणजे ह्याच्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही असं होणार नाही. कुठल्याही फील्ड मधले प्रॉब्लेम तुम्हाला आले, काउन्सिलिंगच्या माध्यमात तुम्हाला माझी गरज लागली, फॅमिली काउन्सिलिंग असेल, इंडिव्हिज्युअल असेल, काही करिअरचं असेल, आणखी काही असेल, तुमचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही कधीही मला विचारा, कधीही माझ्या घरी या, मी तुम्हाला कायम मदत करायला तयार आहे. फक्त थोडं सांगून आला तर माझी बाकीचे जे लोक असतात ते मी त्यावेळेला बोलवणार. म्हणून संध्याकाळी 7 नंतर फोन करायचा आणि माझ्याकडे केव्हाही यायला तुम्हाला परवानगी आहे. सगळ्या प्रॉब्लेम्सवर मी उपाय देऊच शकेन असं नाही, पण ऍटलिस्ट तुम्हाला मदत नक्कीच करू शकेल. त्यामुळे कुठेही प्रॉब्लेम मध्ये राहून चिडचिडी झालीये, प्रॉब्लेम मध्ये राहून मला रडायला येते असं करू नका. रडायला एखाद दिवशी आलं, 2 दिवस आलं, 3 दिवस आलं, रडून घ्या, भरपूर रडा, ओक्साबोक्षी रडा. फक्त ते 4 लोकांना दिसलं की 4 लोक त्याच्यावरती चर्चा करतात, दार लावून घ्यायचं आपलं पोलिसांना रडायचं. आणि असं काही नाही की ती आपली महत्वाची भावना आहे, आपल्याला येऊ शकतं रडायला, असं काही नाही. रडायचं काही बिघडत नाही, नॅचरल भावना आहे. पण कुठेही डिस्टर्ब होऊ नका, खचून जाऊ नका, खूप काम करा आणि खूप हेल्दी राहा. म्हणजे मेंटली हेल्दी राहिलात ना की फिजिकली आपोआप हेल्दी राहता तुम्ही. त्यामुळे त्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून मी मॅक्सिमम डिटेल्स सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला किती कळले, तुम्ही किती वापराल हे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. नंतर मला त्याच्या प्रतिक्रिया काही आल्या तर मला बरं वाटेल, तर त्या करायचा प्रयत्न करा. आणि बघा काही प्रॉब्लेम आले तर मी आहे कायम तुमच्या बरोबर, तुमच्या पाठीशी असं मी म्हणत नाही, आणि एवढी काही मोठी नाहीये मी, पण तुमच्या बरोबर आहे. केव्हाही काही मदत लागली तर मी करायला तयार आहे. मीनाताई, मीनाक्षीताई आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं कोऑपरेट करून मला बोलवलं होतं आणि मला एवढं 3-4 वेळा दिवस सहन केलं, छान ऐकलं, छान रिस्पॉन्स दिले, छान सुंदर चहा दिला या मॅडमनी, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. आणि कुठल्याही विषयावरती तुम्हाला कधी असं वाटलं तर तुम्ही सांगा मीनाताईंना की आपण अनेक प्रकारचं एखादं लेक्चर घेऊन तर मी केव्हाही यायला तयार आहे. फक्त तुम्ही छान काम करताय, त्याच्यात तुम्ही मेंटली पण छान राहावं अशीच अपेक्षा आहे, त्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. काही बोलायचंय का कोणाला, नाही तर आपण ते लावूया. ते पण कोणी विचारत नाही, ऑनलाईन नाही, तिथेही काही नाही तसे इमिजिएट सुचत पण नसतील प्रश्न. आता एक काम करा, 1 मिनिट सर, मग सुरू करा. मी सांगतो, पाय सरळ घेऊन शांत बसा, जसं रिलॅक्स वाटेल तसं बसा. शक्यतो एक 15-20 मिनिटं
15 मिनिटं तरी किमान आपल्याला हालायचं नाही. काही कुठे काय चावत असेल काय असेल तर अधिक केसच होतं. तर शांत राहा. हात तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटेल असे ठेवा, असे ठेवा, असे ठेवा, कम्फर्टेबल ठेवा. खरं तर ऍक्च्युअली योग निद्रा आहे, पण मी मगाशी सांगितलं असं आपण मी बसून बघणार आहोत. कधीतरी वेळ मिळेल तेव्हा बघू आपण, आडवी पडून पण करूया. आणि मी आता तुमच्याकडे रेकॉर्डेड असणार आहे. कधीतरी महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा ऐकली तर त्याच्यात नक्की फरक पडेल. तर आता फक्त त्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे तेवढा वेळ डोळे मिटून शांत बसा. डोळे मिटल्यानंतर इथे कॉन्सन्ट्रेट करा आणि ते ऐका. आपल्यावर आलेला मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्याकरता योग निद्रेचा फायदा होतो. मनाची एकाग्रता वाढते आणि मनाला आराम मिळतो. प्रथम शवासनात झोपा. दीर्घ श्वास घ्या. आता तुमचे शरीर हळूहळू सैल सोडा. दीर्घ श्वास घ्या. आपण आता एक संकल्प करणार आहोत. हात जोडून घरातील देव्हाऱ्यापुढे उभे राहिल्याची कल्पना करा. माझे आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू दे. मला निरोगी जीवन मिळू दे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. मनातील सर्व नकारात्मक विचार कमी करा. मेंदू हा आपल्या सूचनेनुसार काम करतो. मेंदूला सकारात्मक सूचना द्या. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकातील फरक स्वीकारा. तुम्ही खूप कणखर आहात. स्वतःमधील क्षमता ओळखा. तुमचा स्वतःवर खूप विश्वास आहे. आपल्या संस्कृतीचे संस्कार तुमच्यावर झालेले आहेत. स्वतःमधील क्षमता आणि बुद्धीचा तुम्ही योग्य वापर करत आहात. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. स्वतःचे विचार स्वच्छ आणि सुंदर करा. स्वतःला ओळखा. नैसर्गिकरित्या मिळालेल्या स्वचा विकास करा. इतरांशी तुलना करू नका.
बी हॅपी. स्वतःच्या 2 भोवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. आपल्या शक्तिस्थानाला उद्दीपित करा. आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंद देणारी घटना आठवा. तिचा परत अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. वर्तमानात जगा. नवीन विचार प्रक्रिया विकसित करा. स्वतःची आवड, क्षमता, मूल्ये आणि विचार यानुसारच जगा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. स्वतःकडे आदराने पहा. स्वाभिमान जपा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आपले विचार, शब्द, कृती ही आपली शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. आपला आनंद इतरांवर अवलंबून ठेवू नका. मनाची जोपासना करा. स्वतःची मते ठामपणे मांडा. मनावर ताबा ठेवा. शांत रहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवा. शब्दांवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भावनांनाही महत्त्व द्या. वर्तमान आनंदाने जगा. परिस्थितीचा आनंद घ्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता तुम्ही खूप रिलॅक्स झाला आहात. मन आणि शरीर एकदम मोकळे आणि फ्रेश झाले आहे. शरीर एकदम सैल पडले आहे. कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण जाणवत नाहीये. आता आपण सुरुवातीला केलेला संकल्प परत म्हणणार आहोत. माझे आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू दे.
आणि मला निरोगी जीवन मिळू दे. आता आपण योग निद्रेतून बाहेर येणार आहोत. स्वतःचे अस्तित्व जागे करा. प्रथम पायाच्या आणि हाताच्या बोटांची हालचाल करा. डाव्या कुशी वळा. उजवा हात डावीकडे फरशीवर टेकवून कुठेही शरीराला हिसका न देता हळूच उठून बसा. हाताचा नमस्कार करा. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
पुढे घ्या. हात एकमेकांना पूर्ण चेहऱ्यावर दिलं. कसं वाटलं? थोडं पहिल्यांदा जरा ऐकायला येत नाही म्हणजे मी असं घुमत होता आवाज, पण इथून कसं वाटतंय म्हणजे खूप शांत आणि आपण आडवं पडून केलं आपण आणखी रिलॅक्स होतो. कधीतरी तुम्हाला जमेल तसं करा. आता तुम्ही मला तुमचे प्रश्न काही असतील तर विचारा, नाही तर आपण चालेल. हिला ते कसं वाटलं? खरं नाहीच बोलायला पाहिजे, पण आपलं आता सेशन आहे. काढू पण येतात कोणाला प्रश्न नसतात आता बरोबर. घरापासून एक आपण महिन्यात नाही का, म्हणजे मी आता हे बंद करा रेकॉर्डिंग. लाईट